नमस्कार प्रेक्षकांनो. तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझं चा आजचा एपिसोड. इथे एपिसोडच्या सुरुवातीला मानसीनं तेजसला बाहेर उभं केलं आहे आणि ती आतमध्ये गेली आहे. तेजस म्हणतो इथे मी सरप्राईज द्यायचं ठरवलं आहे, म्हणून बहुतेक यांनी पण सरप्राईज द्यायचं ठरवलं आहे. कुठे गेल्यात ह्या अजून, का आतमध्ये हरवलात असं म्हणून तो ओरडत असतो. तेवढ्यात मानसी इथे त्याच्या समोर येते आणि उभी राहते. काय हे किती बोलताय, तुम्हाला बडबड करायची नाही म्हणून सांगितली होती ना, तोंडावर बोट घेऊन उभं राहा असं सांगितलं होतं ना, तुम्ही किती बोलताय, जरा शांत बसा, डोळे बंद करा, हात खाली घ्या तोंडावरचा, पण प्रश्न नका विचारू असं इथे मानसी सांगते तेजसला. आणि मग त्याच्यानंतर ती त्याला हात धरून ना इकडे घरामध्ये घेऊन येते, दारापर्यंत घेऊन येते, डोळे बंद करून, पायरी आहे इथे समोर असं म्हणून सांगत सांगत घेऊन येते. आणि मग त्याच्यानंतर तेजस इथे म्हणतो, अरे वा, डोळे बंद करून माझ्याच घरात अंगणापासून उमऱ्यापर्यंतचा प्रवास छान आहे छान आहे असं तो म्हणत असतो. आणि मग मानसी विचारते आज जाऊया, मग तेजस लगेच जाऊया म्हणतो. मग तोपर्यंत मानसी म्हणते हे राष्ट्रहित खाली बघा. तेजस विचारतो काय, मग मानसी म्हणते मी सून म्हणून जेव्हा ह्या घरामध्ये आले तेव्हा माझ्या एकटीचाच गृहप्रवेश झाला होता, तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर इथे नव्हतात. आता आपण दोघं मिळून या घरामध्ये गृहप्रवेश करूया असं ती इथे मानसी तेजसला सांगते. आणि हा सगळा जो काही प्रकार चालू आहे या दोघांचा, तो इथे सुनंदा म्हणजेच तेजसची आई आडून आडून बघतायत बरं का. मानसी त्याला छान समजावून सांगते की जेव्हा मी आले होते तेव्हा मी एकटीनंच गृहप्रवेश केला, तुम्ही माझ्याबरोबर नव्हतात, आपण जोडीनं आता आज या घरामध्ये गृहप्रवेश करूया, कारण तुम्ही सुद्धा काल घरामध्ये आलाय असं म्हणून ती इथे सांगते त्याला. म्हणून आपण माप ओलांडून गृहप्रवेश करूया असं ती इथे सांगते. आणि मग त्याच्यानंतर तेजस विचारतो हे कुठे आहे खरं, असं खुणेनं विचारतो माप कुठे आहे. मग मानसी पण त्याला खुणेनंच सांगते की डोळे बंद करा आणि इमॅजिनेशन करा की तुम्ही आणि मी दोघं मिळून इथे माप ओलांडून गृहप्रवेश करतो, असं तुम्ही इमॅजिनेशन करा असं ती इथे खुणेनं सांगत असते. आणि इकडे तेजसच्या आईला छान वाटत असतं, कारण त्यांनी आता मानसीला सून म्हणून स्वीकारलेलं आहे, त्यामुळे त्यांना इथे छान वाटत असतं या दोघांचं जे काही चाललंय ते. मानसी खुणेनं सांगते की आपण डोळे मिटा तुम्ही आणि इमॅजिनेशन करा की माप इथे ठेवलं आहे. मग तेजस तिला एका हातानंच थम्सअप करून दाखवतो. मग ती म्हणते फक्त एकच, मग तो दोन्ही हात असे थम्सअप करतो आणि सांगतो की ठीक आहे ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर मानसी आडून आडून बघते आधी घरात कोण आहे का, कोण दिसतंय का. तर तेवढ्यात तेजसची आई इकडे आतमध्ये जाऊन लपते की ह्या दोघांचं म्हणजे समोर येऊ नये असं म्हणून, आणि आतमध्ये जाऊन लपते. आणि मग मानसी आपला स्वतःचा हात तेजसच्या पुढे करते की हात हातामध्ये द्यायच्यासाठी. आणि मग प्रेक्षकांनो नेहमीप्रमाणे तेजसला इथे त्याच्या ज्या काही मानसीबरोबरचे जे काही क्षण होते आधीचे ते सगळे इथे आठवतात. जेव्हा त्यांची पहिली भेट झालेली असते, देवळात मानसी पडत असते तेव्हा तेजस तिला जाऊन वाचवतो. त्याच्यानंतर ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये केक वगैरे करत असताना अशा ज्या काही त्यांचे जे काही क्षण असतात ते इथे तेजसला आठवतात. आणि यामध्येच तेजस छान हरवून जातोय 2 मिनटासाठी की कसा त्यांनी हात दरवेळी पुढे केला होता किंवा कसं त्यांची मैत्री फुलत गेली, हे सगळं त्याला इथे आठवतं आहे. आणि त्यामुळे छान वाटतं इथे बघायला प्रेक्षकांनो. थोडं जुने क्षण आठवल्यामुळे जुनं नातं त्यांचं आपल्या डोळ्यासमोर येते. म्हणजे आत्ताचे जे काही ताणतणाव आहेत ते इथे जराशे विसरायला होतात. आणि मग त्याच्यानंतर इथे एक ताकद मिळते की पुढे येणाऱ्या अडचणींना आपण एकत्र मिळून तोंड द्यायचं आहे असं म्हणून मानसीनं आता हात पुढे केलेला आहे. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला तेजसनं मानसीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधलं त्यावेळेचा तो क्षण, असे सगळे क्षण तेजसला इथे आठवतात. आणि मग तेजस इथे मानसीच्या हातामध्ये हात देतो आणि मग दोघं जण मिळून इथे इमॅजिनेशन करून जो काही माप आहे, जे काही माप आहे ते इथे ओलांडतात आणि दोघं मिळून इथे गृहप्रवेश करतात. मानसीची ही आयडिया मला आवडली बरं का प्रेक्षकांनो. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता लवकरात लवकर यांचं खरं खुरं लग्न आपल्याला बघायला मिळू दे, सून म्हणून मानसीला सगळ्यांनी स्वीकारू दे अशी आपण दिवाळीच्या निमित्तानं प्रार्थना करूया. तरी त्या आता सुनंदा आईने त्या दोघांना इथे आशीर्वाद दिलाय. इमॅजिनेशन करून का असेना पण दोघांनी मिळून इथे गृहप्रवेश केलाय. आई दोघांना मिळून आशीर्वाद देतात की असेच दोघं मिळून कायम एकत्र राहा, आनंदात राहा, सुखाने संसार करा असं म्हणून आई आशीर्वाद देतात. आणि मग तेजस म्हणतो की चला मी आता आवरावरी करायला चालू करतो. तर मानसी म्हणते मी पण मदत करते. तर तेजस म्हणतो अहो काय निघायचं आहे ना ऑफिसला, वाजलेत बघा किती. मग मानसी म्हणते अजून थोडा वेळ आहे माझ्याकडे. पण तेजस म्हणतो अहो माझ्याकडे खूपच वेळ आहे, म्हणजे 2 दिवस आहेत ना अजून जॉईनिंगला, तर माझ्याकडे वेळ आहे आणि तुम्ही आता ऑफिसला जावा. तर मी इथली साफसफाई जी काही आहे किंवा स्वच्छता जी काही आहे, दिवाळीची कामं जी काही ती करतो. आणि तो बळजबरीनं मानसीला इथे प्रश्न विचारतो ही तुमची पर्स घ्या, पाण्याची बाटली कुठे आहे. तर मानसी म्हणते की आतमध्ये आहे आणि डबा
तर मानसी म्हणते की आतमध्ये भरून ठेवला आणि मग तेजस इथे स्वयंपाकघरात जातो. मानसी पण त्याच्या पाठीपाठी जाते आणि आई पण सुनंदाई पण दोघांचा इथे जो काही खेळ चालला आहे तो बघून इकडे दोघं पण आतमध्ये जातात बघायला. तर तेजस म्हणतो ही एवढीच पाण्याची बाटली? अहो दिवसातून कमीत कमी 4 लिटर पाणी पिलं पाहिजे. तर मानसी म्हणते अहो ही बाटली संपल्यावर ऑफिसमध्ये फिल्टर वॉटर असेल ते मी भरून घेईन ना, तर 4 बाटल्या घेऊन जाणार आहे का असं म्हणून मानसी विचारते. तर तेजस म्हणतो का असं असतं का? नाही मी कधी ऑफिसमध्ये गेलो नाही ना म्हणून मला नाही लक्षात आलं पटकन. आणि हे काय एवढेसेच 2 डबे? हे असे हातात धरून बघतो, किती जड आहे ते डबे. अशी त्याची ओव्हर ॲक्टिंग चालू होते. मजा वाटत असते बघायला प्रेक्षकांना. तुम्हाला पण छान मजा येईल तेजसची ते ओव्हर ॲक्टिंग बघताना. डबे असे तो हातात घेतो, किती जड आहे ते डबे. आणि मग डबा उघडून बघतो, हे काय फक्त 1.5 चपाती? अहो ही एवढीशी चपाती तुम्ही खाणार आहे असं म्हणतो आणि मग डब्यातल्या आणखीन 2 चपात्या घालतो. 4 चपात्या आणि 4 लिटर पाणी एवढं तुम्ही खाल्लं पाहिजे आणि मी तुमचा डबा नाही ते संध्याकाळी बघणार आहे. मग मानसी म्हणते हे सगळं मी करायला पाहिजे ना ॲक्च्युली. तर तेजस म्हणतो अहो असं काही नाही आहे आमच्या घरात, स्त्री पुरुष समानता आहे आमच्या घरामध्ये असं तो इथे सांगतो. खरंच आत्ताच्या काळामध्ये ना असं दोघांनी एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांना मदत करणं, समजून घेणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे इथे तेजस इथे त्या मानसीच्या डब्यामध्ये ना 2 एक्स्ट्राच्या चपात्या भरतो आणि सांगतो की ह्या 2 पोळ्या तुम्ही संपवायच्या आहेत आणि सगळा डबा संपवायचा आहे. मी संध्याकाळी येऊन चेक करणार आहे. आणि ह्या दोघांचा जो काही इथे चालला आहे खेळ तो बघून इकडे आई खुश होतात आणि म्हणतात की असेच तुम्ही दोघं कायम एकत्र राहा, साथ एकमेकांची अशीच द्या असं त्या इथे मागून आशीर्वाद देत आहेत. आणि मानसी पण खुश होते बरं का की तेजसनं तिची काळजी घेतली आहे, तिला बरं वाटतं इथे. मला सांगा या घरामध्ये नवीन कोण आहे? तुम्ही आहात ना, त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक कामामध्ये इथे मदत करतो असं म्हणून तेजस इथे सांगतो. आणि तुम्ही या सगळ्यामध्ये ना पडूच नका कारण मी तुम्हाला मदत करणार आहे असं तेजस इथे मानसीला सांगतो. तर आपली पार्टनरशिप आहे, मी आलो आहे ना आता घरामध्ये, तर आता तुम्हाला ना कामं करायची गरज नाही आहे. मग आपण दोघं मिळून इथे जे काही एक करायचं आहे कामं ती दोघं मिळून करायची असं तो इथे तेजस सांगतो मानसीला. आपली पार्टनरशिप आपण चांगली काम करूया आणि आता तुम्ही चालत्या व्हा असं सांगतो. मग मानसी म्हणते मग तेजस म्हणतो वाजलेत किती? नुसती बडबड 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 तोंड दिलंय म्हणून इथे बडबड करायची? वाजलेत किती? जावा ऑफिसला निघून जावा, गेट आऊट असं म्हणून तो इथे सांगतो. आणि म्हणतो की मग मानसी म्हणते मी बडबड करते? मग तेजस म्हणतो हो तुम्हीच बडबड करताय, जावा आता ऑफिसला उशीर होतोय. मग तेजस म्हणतो की मला तुम्हाला या लग्नाच्या बंधनात इथे अडकवायचं नाही आहे, तुम्हाला या नात्यात अडकवायचं नाही आहे, मी तुम्हाला वारंवार सांगून दाखवतोय पण मला नाही अडकवायचं आहे असं तो इथे सांगतो. तर रणजित इथे आता ऑफिसमध्ये आलेला आहे. बघूया आता रणजित पुढे काय काय करतोय ऑफिसमध्ये मानसी बरोबर. मॅनेजर येत आहेत रणजितला भेटायला. सर हे घ्या, बोनसची पाकिटं तयार झालेली आहेत असं म्हणून ती सगळे बोनसची पाकिटं जी काही तयार केलेली असतात ती त्या रणजितच्या हातामध्ये देतात. रणजित ती सगळी पाकिटं बघतो आणि मग म्हणतो यामध्ये मानसींचं नाव नाही आहे. तर ते म्हणतात की त्या आत्ताच एम्प्लॉई म्हणून आत्ताच जॉईन झाल्या आहेत आणि मग त्यांना आपण कसं काय बोनस देणार आहे असं म्हणून तो इथे म्हणजे ते मॅनेजर त्यांना प्रश्न विचारतात. आता बघू रणजित मानसीला बोनस कसा देतोय ते, कारण काहीतरी त्याच्या डोक्यात असेलच. तोपर्यंत इकडे त्याचा फोन वाजतो, त्यामुळे त्या मॅनेजरला तो पाठवून देतो. आणि मग इकडे आता गायत्रीनं फोन केला आहे रणजितला आणि ती सांगते की असं असं तेजसला सरकारी नोकरी लागली आहे आणि त्याला नोकरी मिळाली आणि त्याला आता तात्यांनी घरात घेतलं आहे असं रणजितला सांगते गायत्री. आणि मग रणजित तिच्यावर चिडतो आणि म्हणतो तुम्ही अजून तुमच्या धीराला ओळखलं नाही आहे, मी ओळखलं आहे त्याला, तो कधी काहीही करू शकतो, मी तुम्हाला म्हटलं होतं ना. आणि तुम्ही तुमच्याच घरात राहून तुम्हाला लक्ष नाही ठेवता आलं असं वगैरे तो इथे रणजित गायत्रीला बडबडतो. आणि आता म्हणतो तुम्ही तुमचं काम व्यवस्थित केलं नाही आहे, आता तुम्ही काय करताय ते बघा. तर गायत्री ते ओरडायला चालू करते त्याच्यावर की मला काही बोलायचं नाही म्हणून. पण गायत्री म्हणते की तुम्ही आता तुमचं काम चालू करा. मग रणजित म्हणतो की मी एकटाच इकडे खिंड लढवतोय, तुम्हाला साधं तुमच्या घरातलं काम दिलं होतं ते तुम्हाला इथे करता आलं नाही आणि तुम्ही मला सांगताय ठीक आहे बघतो मी काय करायचं ते असं म्हणून तो इथे बोलतो. आणि चिडून ना गायत्री ते फोन ठेवून देते. प्रेक्षकांनो खरंच ही गायत्री खूप वाईट दाखवली आहे ना. आता ती ते रणजितला बातमी तर देते की दोघंजण आता घरामध्ये एकत्र राहत आहेत. रणजित आता तिला ओरडतोय की तुम्हाला काही काम करता येत नाही वगैरे. आता रणजित पुढे काय डाव खेळेल तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर आता गायत्रीनं ती डोकं धरून बसायची वेळ गायत्रीवर आली आहे कारण तिच्या नकळत तेजसला इथे नोकरी लागली आहे. तोपर्यंत प्रेक्षकांनो इकडे आता विनोद आलेला आहे बरं का. आता विनोद नवीन काय नाटक सांगतोय किंवा काय करतो बघूया. तर तो AC आहे असं म्हणून इथे बसतो. तर गायत्री म्हणते उठ
आणि जा बाहेर. तर विनोद म्हणतो नाही मी बाहेर नाही जाणार, तेजस मला इथे काम लावेल. तर गायत्रीनं त्याचा डायरेक्ट इथे गळाच धरते आणि म्हणते की तू बाहेर जा, तू इथे घरात फुकटचं बसून खातोस ना तर कर थोडीशी कामं. म्हणून ती गायत्री विनोदला ओरडते आणि म्हणतो कसल्या अर्ध्या बातम्या देतोस तू मला, काही कळत नाही, घरातच राहतोस ना, नीट लक्ष ठेवायला येत नाही. तुझ्यामुळे त्या तेजसला इथे परीक्षेला जाता येलं, नोकरी मिळाली त्या तेजसला, आणि तू इथे घरात बसून फक्त खायचं काम करतोस. जरा जा बाहेर, जा काम कर, जा जा. तरी तो इथे हालत नसतो, लोचटासारखा रूममध्ये बसलेला असतो. तर शेवटी गायत्री काय करते, तो फ्लॉवर पॉट घेते आणि आता जातोस का माझ्या रूममधनं बाहेर असं म्हणून ना डायरेक्ट त्याच्यावर उगारते आणि त्याला जवळजवळ हाकलूनच काढते. आणि मग इकडे गायत्रीला आठवतं की तेजसनं कसं तिच्यावर चिडवत होता, कसं ते मातीची बुट्टी वगैरे टाकली होती, हे सगळं तिला आठवतं. आणि मग कपाटातली ती फाईल काढते गायत्री आणि म्हणते की बाबा मला माफ करा, या दिवाळीत मी या प्रभूंना घराबाहेर काढू नाही शकले, पण मी लवकरच या प्रभूंना इथे हरवेन असं म्हणून इथे सांगते, कारण त्यांचे हरलेले चेहरे मला बघायचेत. पण यावेळेला मी हरले असं ती इथे म्हणते. आणि ही दिवाळी त्यांना म्हणजे घराबाहेर नाही काढली मी, पण ही दिवाळी मी त्यांना इथे सेलिब्रेट करूच देणार नाही असं ती इथे म्हणते. किती वाईट विचार आहेत या गायत्रीचे. आता त्याच्यानंतर इथे प्रेक्षकांना दिवाळीची तयारी चालूच आहे. अर्थात सूरज आणि आबा इथे बसलेले आहेत. तो सूरज माळा अडकवतोय तर आबा ती माळा सोडतीये आणि आई सांगतायत दिनेशला की डाळीचं पीठ संपलंय, चकलीची भाजणी करावी लागेल. तेजसचं आणि मानसीचं नवीन लग्न झाले, त्यांची दिवाळीची म्हणजे पहिलीच दिवाळी आहे, तर आपल्याला काहीतरी करावं लागेल. तर दिनेश इथे म्हणतो ते सगळं बरोबर आहे, पण मला 2 महिने आता पगारच दिलेला नाही आणि माझ्याकडे तेवढे इथे पैसे नाही आहेत. तर आभा त्याला इथे टोमणा मारत असते की अजून याचं कसं चालू नाही झालं किंवा दरवर्षी याची नाटकं आहेत ही म्हणून. तर दिनेश आबाला इथे ओरडत असतो. सूरज पण जे काही चाललंय ते बघत असतो. दिनेश म्हणतो की आपण त्यांची दिवाळी पुढच्या वर्षी साजरी करूया. अरे असं कसं म्हणतोयस तू, असं आई त्याला विचारतात. आणि मग इकडे आबा हळूहळू टोमणे मारत असते की कसं दरवेळी दादा पैसे नाहीत म्हणून सांगतो. तर आबाला आई ओरडते अरे आबा गप्प बस तू जरा. दिनेश पण ओरडत असतो की गप्प बस. मग दिनेश म्हणतो की मी ठीक आहे गायत्रीला सांगून काहीतरी बघतो किंवा गायत्रीला पैसे इथे द्यायला सांगतो असं तो एकदम म्हणतो. आणि तोपर्यंत इथे सूरजने ना त्याच्या खिशातली जी काही 50ची नोट आहे ती काढून तो त्या आईच्या हातात देतो आणि म्हणतो मला माहिती आहे यानं काही होणार नाही, पण हे पैसे ठेव तुझ्याजवळ, निदान त्याला त्याचे 50 रुपये द्यायची बुद्धी तरी झाली, एवढं का होईना चांगलं झालं आहे प्रेक्षकांनो. आणि आता दिनेश म्हणतोय की मी गायत्रीकडून पैसे घेऊन देतो किंवा गायत्रीला सांगतो. तोपर्यंत गायत्री इथे बाहेर येते. आणि प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं की गायत्री ह्या सगळ्यांना दिवाळीचे खर्च देईल, म्हणजे दिवाळीसाठी जो काही खर्च आहे तो देईल का? तर बघूया आता गायत्री काय म्हणते ते. आणि ती म्हणते की काय चाललं आहे. दिनेश म्हणतो की मी गायत्रीला द्यायला सांगतो, पण गायत्री ते येऊन म्हणते की दानशूर सूर्यपुत्र कर्ण, तर तू नुसता नावाने पुत्र आहेस, म्हणजे तुझ्या नावात दिनेश आहे म्हणजे तू सूर्यपुत्र आहेस, पण तुझ्याकडे ऐपत नाही आहे तेवढी, असं गायत्री दिनेशला इथे बोलते. इथे स्वतःलाच बांध लागला आणि कवच कुंडला कशाला काढून देतोयस. मग दिनेश म्हणतो की दिवाळी येते, दिवाळी आहे आणि तेजसचा पहिलाच सण आहे, तेजस आणि मानसीचा. तर गायत्री म्हणते की कुठलं लग्न, हे पळपुट ज्याला तात्यासाहेबांनी अजून मान्यता दिलेली नाही आहे हे लग्न, आणि तुम्ही त्याचे सण साजरे करायला निघालायत असं म्हणून गायत्री इथे विचारते. त्याच्यासाठी चालल्या त्या सगळ्या रीतीबाती, वा छान, आणि खिशात नाही दाणा आणि म्हणे मला बाजीराव म्हणा, असं एकदम इथे गायत्री सगळ्यांना इथे बोलते. दिनेशला पण इथे बोलते. आता बघू पुढे काय काय होतंय ते. आणि मग म्हणते की सासूबाई यावेळी दिवाळीत ना मी पैसे देणार नाही आहे, तुमची आता सून आहे ना ती नोकरी करते, तर तिला तुम्ही सांगा, तुमच्या लाडक्या मुलाला पण इथे नोकरी लागली आहे तर तिला सांगा तुम्ही. आणि सगळे आता गायत्रीकडे बघत असतात की पैसे देणार नाही म्हटल्यावर. तर गायत्री म्हणते की नवीन सून कमवते ना तर त्याला सांगा तुम्ही, असं म्हणून तिथे म्हणते. आता बघू पुढे काय काय होतं ते. तर इथे रणजित आता ऑफिसमध्ये बाहेर आला आहे आणि मग त्याच्यानंतर तो सगळ्या स्टाफला इथे बोलवतो आणि म्हणतो की सगळ्यांनी प्लीज इथे अटेन्शन द्या आणि सगळ्यांना इथे दिवाळीचा बोनस मिळणार आहे असं म्हणून तो सांगतो. आणि मग प्रत्येकाचं इथे नाव घेऊन प्रत्येकाच्या हातामध्ये बोनसचं जे काही पाकिट आहे ते इथे प्रत्येकाला इथे देतो. मानसी पण सगळीकडे बघते, पण तिला माहिती असतं कदाचित की तिला लगेच बोनस मिळणार नाही आहे ते, पण मानसीचं नाव इथे घेतलं गेलं आहे. आणि आता त्याच्यानंतर मानसी रणजितकडे नुसतं बघते आणि बाकी एम्प्लॉईजच्या चेहऱ्यावर पण इथे प्रश्नचिन्ह उमटले की मानसीचं नाव कसं घेतलं आहे ते. त्याआधी सगळ्यांना इथे छायाला किंवा बाकीचे जे काही कलिग्स आहेत त्याचे किंवा जे काही एम्प्लॉईज आहेत त्या सगळ्यांना इथे रणजितनं बोनस दिला आहे. चला या
ह्या निमित्तानं चांगलं काम रणजितनं केलं आहे. म्हणजे एम्प्लॉईजना इथे बोनस देतो आणि तो म्हणतो की तुमची सगळी आनंद दुःख या सगळ्याची जबाबदारी आमची आहे असं तो इथे सांगतो. प्रत्येक कंपनीनं ना असं छान वागलं पाहिजे ना सणावारामध्ये. तुम्हाला काय वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मग त्याच्यानंतर आता मानसीचे नाव घेतल्यानंतर आता बाकीच्यांच्या चेहऱ्यावर रिॲक्शन आलीच आहे. आणि आता मानसीसुद्धा या सगळ्याचा काय विचार करते किंवा मानसी रणजितकडून तो बोनस घेते का हे आपल्याला बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं की मानसी हा बोनस घेईल रणजितकडून की घेणार नाही ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा प्रेक्षकांनो. तर इथे उद्याच्या भागामध्ये आपल्याला अजून एक छान गुड न्यूज मिळणार आहे बरं का. ती अशी की आता सुनंदानी मानसीचा सून म्हणून स्वीकार केला आहे आणि त्यामुळे आता त्या जे काही जो काही दागिना आहे तो इथे तेजसला मानसीच्या पायामध्ये घालायला सांगतायत. आता बघू काय काय होतं ते. दिवाळी यांची कशी सेलिब्रेट होते ते त्याच्यासाठी सबस्क्राईब करा.